करत नाही तू करतो सेटिंगच करतोय मी अजून. स्टॉक मार्केटमध्ये 95% लोक लॉस का करतात, तर एंट्री माहित नसते, एक्झिट माहित नसते, रिस्क रिवॉर्ड रेशो माहित नसते, राईट. आणि कुठं थांबायचंय कुठं थांबायचं नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ट्रेड घेतो, आपण ट्रेड घेतल्यानंतर स्टॉप लॉस ट्रिगर करून मार्केट प्रॉफिट मध्ये जातं, तसं होऊ नये किंवा काय, या सगळ्या गोष्टीचं सोल्युशन म्हणजे आपला वेल्बोसचा मॅजिक इंडिकेटर आहे. डन. आता आपण सुरुवात करूया. मी इथं तुम्हाला पेटकर सर तुम्ही काय नावाने जॉईन झाले मला कळू शकेल का? दुर्वा उबाळे, अर्पिता, माया घोडके, रिअलमी ऍडमिन, ऍडमिन नावाने. ओके, ऍडमिन पेटकर सर नाहीत का? क्लिअर. हा, अच्छा, ऍडमिन पेटकर सरच अजून नाही आलेले नाहीत बहुतेक. कोणी कॉल करेल का? एक मिनिट, मी कोणाला तरी अनम्यूट करतो. कोणीतरी मला सांगा ना कोणाशी बोलू, मी कोणाशी बोलू शकतो. ओके ओके ओके, मी तुम्हाला अनम्यूट करतो इथे. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई. हा सर. सर दिसत नाही, आले नाही सर. ऍडमिन नावाने जॉईन झाले. पण नाही, इथं ऍडमिन नाही. इथं माझ्या जवळ सोबत आता तुम्ही 5 लोक आहात बघा. एकच सेकंड, मी मामांना फोन करते. हा, करा. आता जॉईन झाले ते. अच्छा, राजावली म्हणून आहे. राजुली मी आहे. हा, तुम्ही. अर्पिता आहे, दुर्वा उबाळे आहे, माया घोडके आहेत आणि रिअलमी X75G. ते विचारते. हा, सांगते. येस, मी होल्ड करतो. म्हणजे होल्ड म्हणजे फोन ठेवा तुम्ही, त्यांना करून घ्या. ठीक आहे. हो हो. कोण म्हणतो? सॉरी, अनम्यूट करतो. म्यूट करतो. हो, सांगितले. थँक्यू. कोण म्हणतो? या डन. हा, आले. आम्ही सरांना पहिलं एकच मिनिट. येस, चालू करूयात. पेटकर सर चालू करूयात. पेटकरजी चालू करूयात. तुमचा वायफाय युझिंग स्पीकर म्हणजे नाहीये, तुम्हाला मी अनम्यूट करू शकत नाहीये. पेटकर साहेब, तुम्ही जॉईन होताना झूमच्या तिथे जेव्हा हे येतं साऊंडचं चिन्ह येतं बघा, तर तुम्ही ते लेफ्ट होऊन परत म्हणजे बोलता येईल आपल्याला. येस पेटकर साहेब, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. सर नमस्कार. सर येतोय आवाज? पेटकर सर येतोय आवाज? पेटकर सरांचा आवाज येत नाहीये.
पेटकर सरांचा आवाज येत नाहीये. एक 2च मिनिटं बाकीच्यांनी जरा होल्ड करा प्लीज. एकदा सरांशी बोलून सुरुवात करतो. मी तुम्हाला सगळ्यांना पण मी अनम्यूट करणार आहे, बोलायला चान्स देणार आहे. ओके ओके ठीक आहे. म्हणजे मी थांबलोय, मला चालू करता येत नाहीये, बाकी काही नाहीये म्हणून म्हणतोय. बाकी काही नाहीये, मी थांबलोय. पेटकर सर तुम्हाला अनम्यूट केलं, येतो का आवाज? नाही, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. हा करतो. ताई बोला ना. हॅलो. हा सर म्हणतायत की तुम्ही स्टार्ट करा, त्यांना त्यांच्या कम्प्युटरनी आवाज नाही येत. बरं ठीक आहे, चालेल. स्टार्ट करू शकतात, तुमचा आवाज त्यांना येतो. ओके फाईन, ओके फाईन, थँक्यू. चला ठीक आहे, आता आपण स्टार्ट करूयात. डायरेक्ट माझ्या स्क्रीनवर जाऊयात आपण. मी आधी तुम्हाला लाईव्ह इंडिकेटर दाखवतो आणि मग आपण बाकीच्या गोष्टी बोलूयात. सो हा बंद करून चालू करतो मी, म्हणजे तुम्हाला कळेल पूर्ण. एकच मिनिट, शेअर करतो मी स्क्रीन. स्क्रीन झाला शेअर, ठीक आहे. आता हा, आता हे जे आहे, हा इथे आयकॉन आहे सिंगल फिनटेक MT4. हा प्लॅटफॉर्म आपल्याला लागतो. हेवी प्लॅटफॉर्म आहे. ट्रेडिंग व्यू, इन्व्हेस्टिंग.com वगैरे वगैरे असे ग्राफ आपल्याला चालत नाही, कारण आपला इंडिकेटर हेवी आहे. डेटा म्हणजे खूप जास्त जीबीचा MBचा असं नाहीये, तो पॉवरफुल आहे. त्याला प्लॅटफॉर्म पण पॉवरफुल लागतो. हा MT4 आपल्याला घ्यावा लागतो, ठीक आहे. हा मी आता ओपन करतोय. आता हा जो आहे तुमच्या समोर जो आहे, हा आपला ऑटो इंडिकेटर आहे. काय काय बघायचं काय नाही बघायचं ते तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे. हा निफ्टीचा ग्राफ आहे. निफ्टी फ्युचरचा हा ग्राफ आहे आणि टाइम फ्रेम आहे M5. टेक्निकल तुम्हाला खूप जास्त नॉलेज असण्याची गरज नाही आपल्या इंडिकेटरसाठी. अगदी आपल्या संबंध महाराष्ट्रामधील ज्यांना काही जास्त नॉलेज नाही टेक्निकलचं, ते सुद्धा लोक आपला इंडिकेटर चांगला यूज करतायत, ठीक आहे. तर आता आजचं मार्केट जर तुम्ही पाहिलं असेल तर आज आणि काल एक 2-3 दिवस मार्केट खूप चॉपी आहे. चॉपी म्हणजे काय, एका फेज मध्ये चाललंय मार्केट, दिसते एका फेज मध्ये चाललेलं आहे चॉपी मार्केट, ठीक आहे. बट स्टील काही प्रॉब्लेम नाही, आपण इंडिकेटर समजून घेऊया. आता बाय मध्ये आपला इंडिकेटर जो आहे आपला बाय मध्ये, तो कसा बाय येतो किंवा काय येतो ते मला सांगतो. आता इथे सर्वांनी लक्ष द्या, ही जी डॉटेड लाईन आहे, डॉटेड लाईन म्हणजे हा दिवस इथून पुढे नवीन दिवस चालू झालेला आहे. इथून मागे दिवस जुना आहे, म्हणजे खाली जर बघितलं इथे 24 जानेवारी इथे, आणि याच्या पुढे इथं खाली 25 जानेवारी आहे. इथं याच्या पुढे 25 जानेवारी, बरोबर. तर सुरुवातीला स्टार्टिंगलाच काय झालं, आज सेल दिला, इथं सेल आला आपल्याला, इथं सेल आला आपल्याला. पण काय झालं, मार्केट तिकडून रिव्हर्स गेलं. आता काय आपल्याला करायचं काय ते तुम्हाला सांगतो मी. ज्या कॅन्डल मध्ये आता इंट्राडे जर तुम्ही करताय तर M5 ही टाइम फ्रेम वापरायची. M5 क्वेश्चन आन्सर तुम्हाला देईन मी शेवटी, तुम्हाला मी बोलायला चान्स देईन काय कन्फ्युजन तुमचा असेल तर. या कॅन्डल मध्ये ऑटोमॅटिक हा जो एरो दिसतो ना रेड, हा आपला वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे. तुम्हाला नाव पण दिसेल बघा, वेल्थ बूस्ट. इथं आल्यानंतर या कॅन्डल मध्ये आपण एंट्री घेणार नाही. ऍक्च्युली कॅन्डल्स खूप मोठी होती आजची. 2-3 दिवसाचं मार्केट थोडं चॉपी आहे. रोज मार्केट असं नसतं, पण आता आहे. ज्या दिवशी ज्यावेळी निफ्टीमध्ये किंवा कुठल्याही इंडेक्स मध्ये अनएक्सपेक्टेड मुवमेंट जेव्हा होते, सपोज निफ्टीचा विचार करू आपण, 500 पॉईंट वर किंवा खाली जेव्हा मार्केट सडनली जातं, तर त्यानंतर एखाद 2 दिवस मार्केट एक चॉपी राहतं, म्हणजे एका रेंज मध्येच राहतं, ठीक आहे. तर इथं सेल आपल्याला, तर या कॅन्डल मध्ये आपण एंट्री घेणार नाही. या कॅन्डल मध्ये आपण वेट करणार. का वेट करणार, ही कॅन्डल 5 मिनिटाची आहे, ठीक आहे. आता सपोज आपण उदाहरण घेऊ. बरं, हा टायमिंग तो खाली तुम्हाला दिसतोय सगळ्यात खाली बघा, डेट उलटी असते इथं, 25/1/2022 आणि 8:45 टायमिंग दिसतोय. आपलं जे घड्याळ आहे ते पुढे याच्या अर्धा तास, बरं का. इथले 8:45 म्हणजे आपल्याकडचे 9:15, एवढंच फक्त डोक्यात घ्या, बाकीचं काय डोक्यात घेऊ नका. 8:45
सव्वाची पहिली कॅन्डल आहे, समजा सव्वाला मार्केट उघडल्या मार्केट असं खाली आलं इथपर्यंत, तर ऑटोमॅटिक आहे सेल जनरेट होणार. बट असं होऊ शकतं की पहिल्या 3 मिनिटात मार्केट इथपर्यंत आलं म्हणून हा एरो आला, त्याच उरलेल्या 2 मिनिटांमध्ये हीच कॅन्डल रिव्हर्स येऊ शकते. जर रिव्हर्स आली तर हा जो सिग्नल आलेला आहे तो जाणार. त्यामुळे आपण एक कॅन्डल, आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असतं, आपल्याला शुअर शॉट ट्रेड पाहिजे. सो इथं ट्रेड इथं जनरेट झाल्यानंतर ही कॅन्डल आपण वेट करणार, पुढच्या कॅन्डल आपण एंट्री घेणार, आयदर फ्युचर आपण सेल करू शकतो किंवा निफ्टीचा पुट बाय करू शकतो. कुठला पुट बाय करायचं, काय करायचं ते पण तुम्हाला मी सांगतो. इथं गंमत काय झाली, सेल मध्ये बसलो आपण पण मार्केट गेलं इथं थोडं वर, इथं वर गेलं म्हणजे काय झालं, इथं या लेवलला आपला ऍक्च्युली आज म्हणजे तुम्ही जेवढे कोणी लोक आज आहात, म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला प्रॅक्टिकल लेवलचं काम करायचं, इमोशनल काम नाही करायचं. मी तुम्हाला सगळं छान छान बोलणार नाहीये, ज्या काही गोष्टी प्रॅक्टिकल लेवलच्या मार्केटमध्ये आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. आणि आपला इंडिकेटर मधून तुम्ही 25 ते 50% पर मंथ पैसे 99% नाही 101% कमवू शकता. ते कसे ते दाखवतोय. बट असं काय हाइड अँड सीक माझ्याकडे नाहीये, जे आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. इथं स्टॉप लॉस ट्रिगर झालाय आपला, आज स्टॉप लॉस ट्रिगर होणार 10 मधला 1 किंवा 2 स्टॉप लॉस ट्रिगर होते, ते पण स्टॉप लॉसचं पण लॉजिक मी सांगणार आहे तुम्हाला. सो इथं आपला स्टॉप लॉस ट्रिगर झालेला आहे आज, बरं का, ठीक आहे. कारण मार्केट चॉपी आहे. मग इथं काय आलं, खाली आलं मार्केट, इथून परत वर गेलं, परत खाली आलं, परत इकडे गेलं. सर इथं पुढे गेल्यानंतर इथं आपला बाय आलेला परत, म्हणजे इथं स्टॉप लॉस ट्रिगर झाला, इथं सेल आणि इथं बाय, म्हणजे इथं आपला सिग्नल चेंज झाला थोडक्यात. जो बाय होता तो सेल मध्ये, जो सेल मध्ये होता तो बाय मध्ये, म्हणजे सेल केलेली पोझिशन आपली एक्झिट झाली आणि आपण बाय मध्ये बसलो. पण परत गंमत काय झाली, आज रोजी कोणीही पैसे कमवले नसतील मार्केटमध्ये, कारण आपलं मार्केट आज मार्केट असं होतं, सेल केला वर गेले, इथं बाय निघाला, पण तरी आपल्या इंडिकेटरने प्रॉफिट दिलेला आहे, ते पण दाखवतो तुम्हाला मी. इथं बाय दिला तिथून खाली आलं मार्केट, किती खाली आलं, समजा आपण असं उदाहरण घेऊ, इथं आपल्याला बाय निघाला, या कॅन्डलला आपण इथे एंट्री घेतली, सगळ्यात खाली इथं डिफॉल्टच्या इथे बाजूला इथं व्हॅल्यू दिसतात बरं काय, बघा ओ, इथं पहिलं डेट आहे बरोबर, ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो आणि सी म्हणजे क्लोज. या कॅन्डलला आपला बाय कन्फर्म झाला, ही कॅन्डल आपण थांबलो, पुढच्या कॅन्डल आपण बाय घेतला. कुठं घेतला, ओपन किती आहे 17,171, 17,171 ला आपण बाय केला. तिथून काय आलं, तिथून मार्केट खाली आलं बरं का. आता हा बॉटम दिला बघा, आणि हा पण त्यानंतर पण हा बॉटम दिला, तर किती दिला हा बॉटम, 17,008 दिसतोय, एल लो 17,008 म्हणजे 17,100, म्हणजे इथं पण आजचं मार्केट तर चॉपीच आहे. त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे इथं पण मार्केट ट्रेड जो आहे आपला, इथं आपण वेट केलं, समजा वेट केलं, इथं परत वर गेलं परत खाली आलं, आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट दिलाय बघा मार्केटने. तुम्ही जर, मी छोटं करतो तुम्हाला कळेल, थांबा जरा, हे बघा म्हणजे काय झालं बघितलं का तुम्ही, हे जे आहे ना हे एका फेज मध्ये राहिले बघा मार्केट, म्हणजे इथून हे बघा, हे इथून टॉप दिला हा, म्हणजे वर गेलं मार्केट, इथून खाली आलं, म्हणजे ही जी फेज आहे आणि ही जी फेज आहे, या फेज मध्ये मार्केट खेळते ना, इथे गेलं वर पण टिकलं नाही, वर पण खाली पण गेलं मार्केट, खाली पण टिकलं नाही, खाली देऊन परत इथं वर गेलं, या फेज मध्ये मार्केट खेळले बघा कितीतरी वेळ बरोबर. पण इथे ब्रेकआउट दिलाय बघा, इथे दिसतंय, म्हणजे आज हा जो बाय होता आपला इथे, इथे, तर समजा कोणी वेट केलं असतं आज या गोष्टीमध्ये, तर इथून डायरेक्ट मार्केट इथं वर गेले. पण हा झाला आजचा दिवस, आजचा दिवशी असं मार्केट चॉपी हे तुम्हाला मी क्लिअर सांगितलं, ठीक आहे. सो आजच्या दिवसाचा चॉपी मार्केटला मी तुम्हाला दाखवतो पण की आपलं कसं कन्वर्जन असतं आणि काय असतं, आपण सपोर्ट कसा देतो ते पण तुम्हाला मी दाखवतो, आता इथे आपला एक ग्रुप आहे, एकच मिनिट, मॅजिक इंडिकेटर तुम्हाला समोर दिसेल. आता हा ग्रुप आहे आपला,
हा आमचा इथं कालचा पंढरपूरला जो वेबिनार झाला त्याचे फोटोज मी काय टाकले होते. वेलबूस्ट मॅजिक हा ग्रुप आहे. इथं बघा काय दिलेले आहे. निफ्टीमध्ये गेले 2 ते 3 इथं गेले 2-3 दिवस दिले मी इथं टाकायचं राहिलं होतं. म्हणजे निफ्टीमध्ये गेले 2-3 दिवस खूप जास्त वर खाली मुवमेंट, हेवी मुवमेंट आहे. मार्केट साइडवे आहे. ट्रेड जपून करा, स्टॉप लॉस लावा, विशेषतः इंट्राडे. ठीक आहे. इथं मी काय म्हटलंय बघा, अवॉइड करा ट्रेड इफ पॉसिबल. लेट मार्केट सेटल. सेटल होऊ देणं जरुरी आहे. मार्केट सेटल नाहीये म्हणजे काय होतंय, पहिल्या 20 मिनिटांमध्ये 300 पॉईंटची मुवमेंट दिली. 300 पॉईंट निफ्टी म्हणजे जोक नाहीये. 300 पॉईंट वर खाली. ठीक आहे. त्या खाली म्हटले मी बघा, हा फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपला पहिला नियम आहे, विसरायचा नाही. ज्या ट्रेड मध्ये आपला स्टॉप लॉस ट्रिगर होईल तो ट्रेड त्या रिमोट कंट्रोल गोपीजी काय हो, यू कॅन रिगेन कंट्रोल ऑफ. तर ज्या ट्रेड मध्ये आपला स्टॉप लॉस ट्रिगर होईल तो ट्रेड त्या दिवसाचा शेवटचा ट्रेड. त्यानंतर सिग्नल मिळाला काही झालं तरी ट्रेड करायचा नाही. मार्केट एकच दिवस नसतं, रोजच असतं. आणि साइडवेअर मार्केट सुद्धा रोज नसतं. माझे काय रूल्स रेग्युलेशन ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला मला दाखवायचं होतं हे. ठीक आहे. चला पुढे पुढे आता पुढेच्या गोष्टी आपण करू. आता हा दिवस संपला इथे. ठीक आहे. आता इथे बघू आपण. हा दिवस आहे कालचा बरं का, 24. आता इथं काय झालं, मार्केट इथं उघडलं. ज्याला कोणाला आता काही शंका असेल तर मला हँड रेस करा बरं का, किंवा मेसेज करा मला. ज्यांना कोणाला बोलायचं असेल, आता समजा याच्यावर काय कन्फ्युजन असेल, एकतर हँड रेस करा किंवा मला मेसेज करा, मी तुम्हाला चान्स देईन बोलायला. हे रिअलमी X7 आहे, त्यांना बोलायचंय का? गिव्ह मी येस नो इन द चॅट बॉक्स. रिअलमी X7 5G तुमचा हँड रेस आहे. तुम्हाला अनम्यूट करू का मी? सांगा लवकर म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. रिअलमी X7 5G तुम्हाला बोलायचंय का? ओके. आता इथं सॉरी, इथे एक ब्ल्यू कॅन्डल आहे, इथे रेड कॅन्डल आहे, आणि याच्यानंतर इथं आपला सेल आलेला आहे बघा. इथे आपला सेल आलेला आहे. ऍज पर रूल काय करणार आपण, या कॅन्डल मध्ये एंट्री आपण घेणार नाही, पुढच्या कॅन्डल आपण एंट्री घेणार. आता पुढच्या कॅन्डलची व्हॅल्यू काय आहे, या कॅन्डल मध्ये आपली एंट्री आली, या कॅन्डल आपण एंट्री घेतली तर ओपन काय आहे 17,485. खाली ओ आहे, ओ 17,485. राईट. आता त्याच्यानंतर बॉटम काय दिलाय, हा बॉटम दिलेला आहे. हे बघा, हा बॉटम दिलेला आहे म्हणजे 17,485. एकच मिनिट, 17,485 ला सेल. मग इथं खाली आलं आणि हा बॉटम दिलाय 17,236. म्हणजे कॅल्सी ओपन करून तुम्हाला सांगतो मी, 17,485 मायनस काय बॉटम दिला इथे 17,236. म्हणजे 250 पॉईंटचं करेक्शन आपल्याला वन साइड मिळाले बघा. 250 पॉईंटचं करेक्शन आपल्याला वन साइड मिळाले. म्हणजे कुठून, हे इथून, हे इथून. समजतंय का सर्वांना? गिव्ह मी येस नो इन द चॅट बॉक्स. समजतंय का? गिव्ह मी येस नो इन द चॅट बॉक्स. हा राजुली मॅडम, ताई, ओके, धन्यवाद. बाकीच्या समजतंय? बाकीच्या पण समजतंय सर्वांना? ओके. आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. आता आपण असं त्याच्यानंतर काय झालं, मार्केट क्लोजिंगला आलं, इथं बाय दिल्यानंतर इथं मार्केट खाली आलं, इथं हा ट्रेड संपला आपला. इंट्राडेचं सांगतोय मी आता. पोझिशनल म्हणजे 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असे जर आपण ट्रेड घ्यायचे जर म्हटले तर व्यवस्थित तुमचा जर फोन रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग परत ऐका मी काय बोलतोय. एकेका दिवसामध्ये, सॉरी एकेका महिन्यामध्ये 4 ते 5 ट्रेड करून आपण 1 लाखाच्या मागं, 1.25 लाखाच्या मागं 50,000 हजार रुपये कमवू शकतो. कसे कमवायचे ते पण दाखवतो मी. जर लॉंग ट्रेड कोण करणार असेल समजा, जसं मी लॉंग ट्रेड करतो, मी पोझिशनल करतो, पण मी निफ्टी फ्युचर मध्ये करतो. ठीक आहे. तर हे आता मागे जाऊ आपण अजून पाहिजे तर. तुम्हाला कुठल्या तुमच्या स्क्रिप्ट बघायचं ते पण तुम्ही सांगू शकता मला. आजचं मार्केट चॉप आहे तुम्हाला मी पहिलं क्लिअर सांगितलं.
बाकी तुम्ही मला सांगा, आपण बघू. आता बघा इथं सेल दिलाय, खाली आलं, इथे बाय दिलाय, इथून मोमेंटम, इथं प्रॉफिट दिला आपल्याला, इथे सेल दिलाय, इथे खाली आलं. हे निफ्टी आहे. लॉंग ट्रेड पण दाखवतो तुम्हाला मी, सगळं दाखवतो तुम्हाला मी. पहिले एक एक गोष्ट समजून घ्या. असा सिंपल इंडिकेटर येणार आपला. इथे बाय दिला, इथून वर गेलं मार्केट. आता इथं बघा, एका दिवशी आपलं चॉपी मार्केट असू शकतं. बघा इथे चॉपी म्हणण्यापेक्षा चॉपी नाही म्हणणार याला. इथं सेल दिलाय आपल्याला, इथं सेल घेतला आपण, थोडस वर गेलं, हा बॉटम दिला. किती पॉईंटचा प्रॉफिट आहे ते पण बघून आपण इथे. एक मिनिट, इथं सेल दिला आपल्याला, इथं आपण एंट्री घेतली. 18,316 ला सेल दिला आपण. 18,316चा हा बॉटम दिला. 18,316, 18,290, 18,316, 18,290 म्हणजे 26, 25, 30 पॉईंटची इथं आपल्याला करेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहितीये का, आपलं डोकं नाही चालवायचं काही, आपलं डोकं चालवायचं नाही. येस 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 ताई, बरोबर. राजुली ताई बरोबर बोलता तुम्ही. साइडवे, तर साइडवे मार्केटमध्ये अख्ख्या जगाचे इंडिकेटर काय करणार नाहीये, बट आपला फायदा हा आहे साइडवे मार्केटमध्ये, चॉपी मार्केटमध्ये सुद्धा आपला लॉस म्हणावा तेवढा नाही होणार. पण चॉपी मार्केटमध्ये काय होईल, बाय दिलाय आपल्याला, समजा बाय घेतला आपण, मग मार्केट रिव्हर्सला आलं. हे जे रिव्हर्सल आहे ना, रिव्हर्सल तो खूप 100-200 पॉईंटचा नसणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी रिव्हर्सल. हाच बघू ना आपण रिव्हर्सल. आता बघा, आता इथं ऍक्च्युअली सेल दिलेला आहे बरं का. इथं सेल हे कधीच आहे, 14 जानेवारी. ठीक आहे. आता बघा इथं रिव्हर्सल कुठं आलेलं आहे आपल्याला, इथं सेल दिला आपला, आपण इथे एंट्री घेतली. एक थोडा बहुत पॉईंट, जास्त पॉईंट नाही, इथं आपण एंट्री घेतली समजा, बस 18,161. ठीक आहे, 18,161. आता मग काय करणार आपण, अरे बापरे मार्केट वर गेलं, आता काय करू, प्रॉफिट होईल का लॉस होईल. जेवढं तुम्ही पॅनिक होणार तेवढे तुम्ही कन्फ्युज होणार. पॉइंट टू बी नोटेड, जर आपल्याला सक्सेसफुल ट्रेडिंग करायचे, जर आपल्याला महिन्याचे 50% जर कमवायचे असतील, तर आपल्याला सिस्टमॅटिक आणि स्टेबल ट्रेडिंग करावं लागणार आहे विथ प्लॅन ऑफ ऍक्शन. स्टॉप लॉसचं कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. स्टॉप लॉसची मेथड मी तुम्हाला जी शिकवणार आहे ती क्वचितच तुम्ही कुठे बघितलेली असेल. ठीक आहे. तर इथं बघा, इथं रिव्हर्सल दिले आपल्याला, म्हणजे या लेवलला एंट्री देऊन या लेवलला एंट्री घेतली आपण, ओपन इथं किती 18,161, रिव्हर्सल आलेला इथं, म्हणजे किती आहे 18,238, म्हणजे 60-70 पॉईंट. ठीक आहे. छोटे छोटे, एक फार मोठा काही विषय नाहीये. रिव्हर्सल जेव्हा येतो ना आपल्याला, फार मोठा विषय नाही येणार. आता हे झालं इंट्राडे. बरं, तुम्हाला कुठल्या काही स्क्रिप्ट बघायच्या आहेत का, किंवा कोणाला दुसरा काही प्रॉडक्ट बघायचा का, बँक निफ्टी बघायचे का, तसं पण सांगा मला. आता बँक निफ्टी आत्ता बाय मध्ये बघा, बँक निफ्टी आत्ता बाय मध्ये, इथं पण चॉपीस आहे. आज सगळंच मार्केट चॉपी आहे. इथं बाय दिला आपल्याला, इथून मार्केट वर गेलेले. किती पॉईंट दिले आज आत्ता लाईव्ह, हा बँक निफ्टी सांगतोय. येस ताई, बरोबर, बँक निफ्टी M5. ठीक आहे. इथं बाय दिलाय, इथं पण एंट्री घेतली. 37,415, 37,415, 37,415 आपण एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर डायरेक्ट बॉटम 313, म्हणजे 415 ते 313, म्हणजे जवळपास 100 पॉईंट एकाच कॅन्डल मध्ये मार्केट खाली आलेलं. मग आपण अरे बापरे काय आता, है ना, बट ऑब्विसली घाबरणं. सपोर्ट मेंटेन करायचं आपल्याला. आपण इंडिकेटर मध्ये प्रॉफिटवर काम नाही केलेलं, लॉसवर काम केलेलं, ते फार इम्पॉर्टंट आहे. प्रॉफिट तर आपल्याला अनलिमिटेड होणार आहे, पण लॉसवर लॉस मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर इथून काय झालं, खाली आलं, वर गेलं, वर गेलं, वर गेलं, आणि हा टॉप दिलेला आहे बघा. हा आता करंटली टॉप दिलेला आहे 37,581, म्हणजे इथं किती आहे 415 आणि 415, 500, जवळपास 150 पाऊंड, 200 पॉईंट आता बँक निफ्टी करंट. आपण हिस्ट्री बघू शकतो. लॉंग ट्रेड हे बघा, इथं लॉंग ट्रेड आहे बघा, किती पॉईंट ट्रेड आहे हा बघू आपण. इथं सेल दिलाय, इथं आपण एंट्री घेतली, इथं आपण एंट्री घेतली, 37,429 ला ओपन आहे. इथं आपण एंट्री घेतली, सेल
आयदर बँक निफ्टीचा पुट बाय केला आपण किंवा फ्युचर सेल केला. काय दिलाय बॉटम, हे बघा इथून असं आलो मी, बॉटम दिलाय हा 36,410, 36,410 एल बॉटम, 36,410 आणि 37,429, 37,429 आणि एक मिनिट स्क्रीनवर दाखवतो मी. इथे एंट्री घेतली आपण कितीला, 37,429 बरोबर आहे बघा, इथं दिसतंय सर्वांना ओपन. आणि काय बॉटम दिलाय, बॉटम दिला 36,410 मायनस 36,410, 1,000 पॉईंटचं करेक्शन आपल्याला कंटिन्यू दिलेलं आहे. इथपर्यंत समजलं का? जर जेवढे तेवढे प्लीज जरा मला मेसेज करा, म्हणजे आपण पुढे जाता येईल. इथपर्यंत समजलं का? गिव्ह मी येस नो इन द चॅट बॉक्स फास्ट. गुड. लॉंग ट्रेड दाखवतो मी, लॉंग ट्रेड नीट समजून घ्या आणि कसं जॅकपॉट प्रॉफिट होतं ते पण बघा तुम्ही. लॉंग ट्रेडला काय करायचं माहितीये का आपल्याला, जर समजा विदिन ए मंथ म्हणू आपण, किंवा 10 दिवस 15 दिवस असं जर ट्रेड पाहिजे, ते मी पण फॉलो करतो. जर ट्रेड पाहिजे असेल तर इथं टाइम फ्रेम्स आहेत वर, याचा तुम्हाला डेमो मिळून जाईल बरं का सगळ्या गोष्टींचा. H4 H4 म्हणजे काय, 4 तासांची एक कॅन्डल आहे, एक कॅन्डल 4 तासांची, बरोबर. आता इथे आपल्याला H4 मध्ये बाय कुठे दिला होता ते पण दाखवतो, सगळं दाखवतो तुम्हाला मी. हा बँक निफ्टी, ऍक्च्युअली बँक निफ्टी पण दाखवतो, निफ्टी दाखवतो. आता निफ्टी H4 बरं सांगून ठेवतो मी, परत विसरेन मी बरं का, परत विसरेन मी. निफ्टी आता आज किंवा उद्या कदाचित बाय मध्ये निघेल बरं का, म्हणजे मार्केट खाली जेवढं यायचं होतं तेवढं आलेलं आहे असं माझा अंदाज आहे. आज उद्यामध्ये मार्केट बाय मध्ये निघेल आणि मार्केट हळूहळू वर जाईल परत, असा माझा अंदाज आहे. ठीक आहे, तर आता आपण बघू. आता इथे H4 म्हणजे एक कॅन्डल जी आहे ना, ही 4 तासांची एक कॅन्डल आहे. इथे आपल्याला एंट्री दिली, इथं काय ओपन, हा इथं आपण एंट्री घेणार नाही ऍज पर रूल, आपण पुढच्या कॅन्डल एंट्री घेणार. ओपन किती आहे, 17,222, 17,222. तारीख काय आहे, 28 डिसेंबर 2021. 28/12 आपला बाय आला होता. आपल्या इंडिकेटर मध्ये लॉंग टर्म H4 मध्ये, H4 तर एवढा जबरदस्त चालतो, जे कोण पोझिशन काम करणार असतील, इंट्राडे पण चालतो प्रॉब्लेम नाही काय, पण H4 तर जबरदस्त तुफान. इथं बाय दिला आपण 17,222 ला आपण बाय घेतली. त्याच्यानंतर कुठं आले मार्केट, इथून 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 वर वर वर, जो मागचा आठवड्याचा होता ना, कुठेही रिव्हर्सल नाहीये, कुठेही रिव्हर्सल नाहीये. रिव्हर्सल कुठं आलेला आहे, इथं आलेला आहे. इथं काय टॉप 18,363, टॉप काय इथे 18,300, खाली बघा H 18,363, म्हणजे 18,363 मायनस 17,222, 1,141 पॉइंटचं प्रॉफिट आहे वन साइड. एक लॉट जरी म्हटलं आपण निफ्टीचा, 1,141 गुणिले 50 लॉट म्हणजे एक लॉट 57,000 रुपये एका लॉट, 1,30,000 रुपये निफ्टीसाठी मार्जिन लागतं, निफ्टी फ्युचर साठी. सपोज कोणी मेंटेन केलं असतं 28 जानेवारी ते, हा कधी दिलेला आहे एक्झॅक्ट आपल्याला, एकच मिनिट डेट बघू आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. 18 जानेवारी म्हणजे जवळपास एक 20 दिवस ट्रेड चाललेला आहे. तर 1,149 पॉईंट मिळाले. बरं त्यानंतर पण गंमत सांगतो, आणि मी काय रेकमेंडेशन दिलं होतं ते पण तुम्हाला मी सांगतो. आता बघा इथं सेल निघाला, रूल नुसार काय करणार आपण, इथं पण एंट्री नाही घेणार, इथं पण एंट्री घेणार या कॅन्डलला. तर मी हा दिलेला आहे बरं का, हाच जो आहे ट्रेंड, हे बघा मी दाखवतो. आमचे ग्रुप आहे, तुम्हालाही ऍड केलं जाईल याच्यामध्ये नेक्स्ट विजन म्हणून. तुम्ही इथं पाहू शकता, हे बघा इथं वेनसडे तारीख आहे, वेनसडे म्हणजे
ज्या तारखेला आपला इथं सेल निघाला कन्फर्म, कधी आहे हा? 18 किंवा 19 जानेवारीला. 19 जानेवारीला आपण दिलेला आहे हा कॉल. इथे रेकमेंडेशन दिलं होतं आपलं. हे बघा, हाच ग्राफ आहे समोर तुमच्या जो ग्राफ आहे समोर तो हाच ग्राफ आहे. हे बघा, मी तो मोठा करतो. हे बघा, हा जो ग्राफ आहे ना, हाच ग्राफ इथे आता लाईव्ह आहे बघा. तर इथं काय केलं होतं आपण, थांबा एक मिनिट. H4 इथं काय म्हटलं मी, पोझिशनल. हा ब्रॉडकास्ट 11:20 मिनिटांनी दिला होता आपण. ओके, त्यानंतर बघा मार्केट इथं या दोन कॅन्डल मार्केट इथून जवळपास 600 पॉईंटचं करेक्शन दिलं निफ्टीने. म्हणजे मार्केट जे आता फॉल आलाय ना, इथं आपल्याला कळलं होतं, इथं कळलं होतं आपल्याला. तारीख आहे 18 जानेवारीलाच कळलं होतं आपल्याला की मार्केट आता खालची गाडी पकडलेली आहे. किती पॉईंट मार्केट खाली आलं त्यानंतर ते पण बघू आपण. त्याच्यानंतर मार्केट बघा इथे एंट्री घेतली आपण 18,324. आता आजचा बॉटम बघा काय दिलेला आहे, 16,851. इथे काय आहे 18,324. म्हणजे ओव्हरबॉट झालं मार्केट. ओव्हरबॉट, ओव्हरसोल्ड लेवल सुद्धा एवढ्या फर्स्ट क्लास मिळतात आपल्याला, यू वोंट बिलीव्ह. 18,324 मायनस लो काय दिला इथं 16,851. 1500 पॉईंटचं करेक्शन दिलं. कोणी निफ्टीचा पुट जरी बाय केला असता, हा निफ्टीचा पुट बाय केला बरं का, मी एक्सपेरिमेंटला दाखवला होता. एका लॉट मध्ये प्रॉफिट तुम्हाला दाखवतो आम्ही. निफ्टी पी 1 लॉट प्रॉफिट, वेल्थ बूस्ट मॅजिक, इथे सर्वांना दिसतंय इथे. हे बघा, हा ट्रेड ऍक्च्युअली घेतलेला. हे बघा, एक मिनिट. निफ्टी NFO निफ्टी 17,900चा पुट, पी पुट ऑप्शन, बाय ऍव्हरेज प्राइस 128.30 रुपये, सेल ऍव्हरेज 270 रुपये. बघा नेट, याचा नेट पण तुम्हाला मी दाखवतो आता. 17,900चा पुट पी 128 ला बाय केला, 270 रुपयाला विकला, सेम डे विकला आम्ही. 50 क्वांटिटी बाय, 50 क्वांटिटी सेल, 7,000 रुपये प्रॉफिट. आता याचा रेट आपण बघू काय चाललंय आता. बट ऑफिस तो खूप जाणारच आहे. हे बघा 17,900चा पुट 660 रुपये. टॉप काय दिला याने आजचा ते पण बघू आपण. 1,040 रुपये टॉप इथे दिसतोय तुम्हाला. केवढे, अजून काय पाहिजे, किती पैसे पाहिजे अजून. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. अजून तुम्हाला काय कन्फ्युजन आहे का, मी तुम्हाला सांग. स्टॉप लॉस वर मला बोलायचंय, पण कोणाला कन्फ्युजन आहे, कोणाला डाऊट आहे, काही शंका असेल त्यांनी हँड रेस करा, किंवा मी तुम्हाला मी इथं अनम्यूट करेन. मी सांगा मला. येस, हँड रेस करा किंवा मला मेसेज करा, म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करू शकेल, तुम्हाला बोलता येईल. अजून काय शंका, काय डाऊट, काय कन्फ्युजन. गॅरंटेड पैसे मिळणार, म्हणजे 10 वर्ष या इंडिकेटरवर काम केल्यानंतर आम्ही इथं पोहोचलो या लेवलला, कॉन्फिडंट लेवलला, की लॉस होणार नाही. मोमेंटम ठीक आहे, म्हणजे मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे का. आता माझे बरेचसे सेमिनार वेबिनार होतात ऑनलाईन ऑफलाईन. रिस्क आहे का, तर रिस्क आहे. लॉस होऊ शकतो का, होऊ शकतो. आपल्याला काम काय करायचंय, रिस्क मॅनेजमेंट आणि लॉस मॅनेजमेंट. आर यू गेटिंग माय पॉइंट. येस, कोणाला काही शंका आहे, डाऊट आहे, कन्फ्युजन आहे, मग मी स्टॉप लॉस सांगेन तुम्हाला. हँड रेस करा किंवा मेसेज करा, की तुम्हाला काही बोलायचं असेल तर मी इथून अनम्यूट करेन. एनीवन. बरं, मेसेज तर करा. समजलं का, नाही समजलं गिव्ह मी येस नो द चॅट बॉक्स. 9 लोक आहेत, 8 लोक आहेत, मला मेसेज करा ना प्लीज, म्हणजे मला कळेल तरी ना तुम्हाला समजले. ओके, धनंजय साहेब तुम्हाला मी तर अनम्यूट करतोय. मी तर अनम्यूट केलं धनंजय साहेब तुम्हाला. ओके सर, सर मला एक विचारायचं, तुम्ही आता हा ग्रुप तयार तुम्ही करणार तुम्ही. हा ग्रुप म्हणजे इंडिकेटर घेतल्यानंतर. अच्छा, वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर तुम्ही घेतल्यानंतर, तुम्हाला इन्स्टॉलेशन करून दिल्यानंतर, अँड्रॉइड बेस नाहीये, लॅपटॉप, पीसी किंवा तुमचा विंडोज टॅब याच्यावर इन्स्टॉल करून दिल्यानंतर तुम्हाला एक आमच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जातं. अच्छा, आणि म्हणजे जेव्हा तुम्ही कॉल तुम्ही द्या तुम्ही आम्हाला कॉल
तुम्हाला कोणाकडून घेण्याची गरज लागणार नाही म्हणून वेल बुस्ट दिलेले तुम्हाला. बट स्टील मला समज तुम्हाला काय म्हणायचंय. सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग तर लागेल ना, किंवा बाय निघायला तर खरंच बाय निघायलाय का, त्यामुळे आपला ग्रुप येतो. तुमचा मला सपोर्ट राहणार. सपोर्ट लाईफ टाइम, शॉर्ट टर्म नाही, लाईफ टाइम. आणि लाईफ टाइम तर लाईफ टाइम बोलतो आपण. डोंट वरी सर. डन. ओके थँक्यू. ओके चला, अजून कोणी आहे का की ज्यांना बोलायचंय? मला सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला अजून सांगायचं आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो काय असतं की ऑलमोस्ट. धन्यवाद. आता इथे मला नाव दिसत नाही. रिअलमी X7 5G माहिती खूप चांगली आहे. धन्यवाद सर. अजून थांबा, होल्ड करा, मला तुम्हाला सांगायचं आहे. स्टॉप लॉस ट्रिगर करून मार्केट वर जातं, सगळ्या लोकांची बोंब आहे. स्टॉप लॉस तर पाहिजे, बट तो इझिली ट्रिगर झाला नाही पाहिजे. का? त्याचं कारण सांगतो. वी आर रिटेल इन्व्हेस्टर, वी आर रिटेल ट्रेडर. ठीक आहे ना. आपण बिग बजेट नाही ना, करोडमध्ये करणारे लोक नाही आपण, बरोबर. जे HNI ट्रेडर असतात, मोठे बिग शॉट वाले, ते रिटेल ट्रेडर लोकांना जिंकू देत नाहीत. त्यांना आपले सगळे वीक पॉइंट माहिती आहेत. 100 रुपयाला एखादा तुम्ही ऑप्शन बाय केल्यानंतर तुम्ही 150 होईल असं बघताय, पण तो 100चा पहिलं 70 रुपये येतो आणि मग 150 नाही तो 300 पण जातो. असं होतं का नाही होत? गिव्ह मी येस नो. असं होतं का नाही होत? तर प्रॉब्लेम काय आहे, हे पैसे गोळा करण्याची कामं आहेत. हे लोक पैसे गोळा करायला माहिती आहे ना कुठे वीक पॉइंट आहेत आपले, किती वीक पॉइंट आहेत आपले. सो त्याच्या बियॉन्ड आपल्याला काम करतो आपण, आणि आपल्याला 50% कमवायचेच आहेत आपल्याला दर महिन्याचे. त्यात का चॉईस ठेवायचं नाही आपल्याला. विनिंग माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे स्टॉप लॉसवर आपण इतकं भन्नाट काम केलेलं आहे. नीट समजून घ्या स्टॉप लॉस कसा आणि काय लावायचा. पर ट्रेड, मी पर डे म्हणत नाहीये, पर ट्रेड आपण मॅक्झिमम रिस्क किती घ्यायची आहे हे तुमचं जर ऑन पेपर नसेल किंवा डोक्यात जर नसेल तर तुम्ही कधीही पैसे कमवू शकणार नाहीये. लेट मी रिपीट, पर ट्रेड किती मॅक्झिमम रिस्क घ्यायची हे तुमच्या डोक्यात नसेल, हे तुम्हाला माहित नसेल, तुम्ही कधीही पैसे कमवू शकणार नाहीये. 5% ऑन टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटल तुमचं जेवढं आहे, पर ट्रेड म्हणतोय मी, टोटल कॅपिटल तुमचं जेवढं आहे त्याच्या 5% तुमचा स्टॉप लॉस लागला गेला पाहिजे. ट्रेड केला की पहिलं स्टॉप लॉस लावून मोकळं रिलॅक्स, काय होईल का नाही, काय नाही. इंडिकेटर फॉलो करायचं आपल्याला. कुठली सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, इमोशनल अटॅचमेंट तुमची जिथं असते तिथं तुमचं काम कधीच होणार नाही. त्यामुळे आपला सगळ्यात मोठा इंडिकेटरचा फायदा काय माहितीये का, की खरंच रिव्हर्सल आहे का मोमेंटम खाली आलेला आहे. आपलं इंडिकेटर सांगतो. कधी बाहेर पडायचंय, इंडिकेटर सांगतो. इथं काय इमोशनल वगैरे काय नाही, आपल्याला आपलं डोकं चालवायचं नाही. तर कमिंग टू द पॉइंट, 5% ऑन टोटल कॅपिटल. टोटल कॅपिटलच्या 5% स्टॉप लॉस मेंटेन करायचा. काही लोक म्हणतील की टोटल 5% म्हणजे ते पण तुम्हाला सांगतो ना काय झालं. एक मिनिट, हा कॅल्सी ओपन केलेला आहे मी इथे. आता आपण असं उदाहरण घेऊ बघा. पैशाने पैसा खेचला जातो, पैशाने पैसा खेचला जातो एवढं लक्षात ठेवा. 50,000 रुपये आपल्याकडं. आता ते इथं कॅल्क्युलेट इंटू 5 डिवायडेड बाय, हे जरा कॅल्क्युलेटर विचित्र आहे बरं का, थांबा. हा आला बरोबर. 2500. 50,000ला 10% झाले 5,000 रुपये. 5,000 आणि त्याच्या 50% काय झाले, म्हणजे 5% काय झाले, 2,500 रुपये. आता 2,500 रुपये म्हणजे काय, समजा निफ्टीचा विचार करू आपण. निफ्टीचा एक लॉट 50 आहे, डिवाइड बाय 50 पॉईंटचा स्टॉप लॉस. ऑप्शनचं सांगतोय मी, ऑप्शनचं 50 पॉईंट स्टॉप लॉस ट्रिगर होत नाही. त्याचे रिझन सांगतो मी. 50 पॉईंट, समजा तुम्ही 100 रुपयाला ऑप्शन एखादा बाय केलाय, कॉल किंवा पुट. बाय कधी करणार आपण, जेव्हा आपल्याला वेल्वूज ऑटो मॅजिक ऑटो इंडिकेटर मध्ये बाय निघेल तेव्हा. त्यामुळे बाय भरलेले. बाय मध्ये असताना तुम्ही 100ला एक कॉल बाय केलेला आहे, तो 50ला जाण्यासाठी, नीट समजून घ्या, शास्त्र नीट समजून घ्या, तो 50ला जाण्यासाठी निफ्टीला, जी निफ्टी बाय मध्ये आली तिला
150 पॉईंट कमीत कमी उलट जावं लागेल, डिफिकल्ट असतं. हे आजचं मार्केट सोडून द्या, आजचं मार्केट चॉपी आहे. नॉर्मली 150 पॉईंट उलट जावं लागतं. 10 मध्ये 1 किंवा 2 वेळा होईल स्टॉप लॉस ट्रिगर, बाकी रिव्हर्सल फॉलो करायचे. दुसरा मुद्दा महत्वाचा, रिस्क रिवॉर्ड रेशो फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही आता मला सकाळीच एक मेसेज आला क्लायंटचा की सर अमुक अमुक एका पुट मध्ये पोझिशन आहे, काय करू कळत नाहीये. खूप पॅनिक झालेला माणसाचा फोन आला होता मला. 50,000 रुपये लॉस दिसतोय. 8 लॉट घेतले होते. किती? 8 लॉट निफ्टीचे. 8 म्हणजे 8 म्हणजे 40, 50 एक लॉट, 400 क्वांटिटी. मी म्हणलं सर ठीक आहे 50 लॉस तुमचा दिसतोय, अकाउंटला पैसे किती, कॅपिटल किती? ते म्हणजे 85,000 रुपये. म्हणलं 85,000 समोर तुम्ही 8 लॉट घेतले म्हणजे तुम्ही 8 टाइम्स रिस्क घेतली. 85,000 रुपये मला जर कोणी विचारलं असतं ना, 85,000 मध्ये मी 2 लॉट घेतले असते. दोनच, निफ्टी असू दे बँक निफ्टी. याला म्हणायचं प्रॉपर रिस्क मॅनेज करणं. झटपट आपण विचार करतो की यार 50,000 रुपये अकाउंटला आहेत आणि सर म्हणतात एकच लॉट घ्यायचा निफ्टी किंवा बँक निफ्टीचा, एका लॉटची व्हॅल्यू 5,000 रुपये, एका लॉटची व्हॅल्यू 5,000 रुपये. मग बाकीचे 50,000 रुपयाचं करायचं काय? काही करायचं नाही. बाकीचे 45,000 रुपीज शुड बी इन बफर. आणि आपल्याकडे 50,000 रुपये शिल्लक आहेत, हे जे थिंकिंग आहे आपल्याला जिंकून देते. 50 पैकी 50 इन्व्हेस्ट करा बरं एकदाच, ट्रेडिंग मध्ये लावा. नाही होत प्रॉफिट, नाही होणार प्रॉफिट, कधीतरी तुमचं जॅकपॉट चुकून लागेल, लॉस होणार आणि स्टॉक मार्केटला शिव्या घालणार. आर यू गेटिंग माय पॉइंट? कोणाला काही कन्फ्युजन, काय डाऊट आहे? आय होप मी सगळं क्लिअर केलेलं आहे. काय अजून अडचण असेल? आणि $1 मिलियन व्हॅल्यूचं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. वेदर तुम्ही इंडिकेटर घेताल नाही घेताल, पेटकर साहेबांना तुम्ही सांगा. तसं म्हणत नाही मी काय, इट्स नॉट अबाउट ओनली मार्केटिंग, इट्स ऑल अबाउट अवेअरनेस. तुम्ही चांगलंच काहीतरी माझ्याकडून घेऊन जाणार आज. आता सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं नाही, सॉरी. माझं नाव अमर भालेराव. आय एम सर्टिफाईड मार्केट प्रोफेशनल, आय एम रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर. माझा 22 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे स्टॉक मार्केटचा. आय एम अ ट्रेनर बेसिकली. माझे कोर्सेस आहेत, ई लर्निंगचे कोर्सेस आहेत, ऑटो इंडिकेटर आहे, सेमिनार वेगवेगळं सगळं चालू असतं माझं. सो नाव युअर टर्न. कोणाला काही शंका आहे, काय डाऊट आहे, काय कन्फ्युजन आहे? हँड रेज करा किंवा मेसेज करा. काय कन्फ्युजन असेल, इथं मी एक नंबर देतोय, धनश्री म्हणून आहे, पेटकर सर पण देऊ शकतील नंबर, मी इथं देऊन ठेवतो. इथे मी एक नंबर देतो, त्या नंबरवर तुम्हाला काही डाऊट कन्फ्युजन असेल तर तुम्ही तिथे कॉल वगैरे करू शकता, किंवा काय इंडिकेटर कोणाला हवा असेल, कोणाला काही डाऊट असेल, काय आता सध्या आपण इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये इंडिकेटर देतोय. आतापर्यंत जवळपास 480 इंडिकेटर झालेले आहेत. कालच आपला पंढरपूरमध्ये एक सेमिनार झाला. आय विल शो यू, जस्ट वेट. सो त्याच्यामध्ये आपल्याला काल सुद्धा जवळपास 45 बुकिंग आलेले आहेत. 70 लोक काल होती. एकच मिनिट. हे बघा, हे कालचं एक जस्ट दाखवतोय मी तुम्हाला फक्त, की अभूतपूर्व प्रतिसाद, पंढरपूर रॉक. हे माझ्या काही फोटोज आहेत, इफ यू वॉन्ट टू सी. हा तिथे आमचे एक चॅनल पार्टनर आहे, तिथे आपला कार्यक्रम होता मोठा. हे तुम्ही जे बघता ते वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर बाय अमर भालेराव, म्हणजे मी होस्ट करत होतो. तर जवळपास 60 ते 70 लोक होती. तर आपण लवकरात लवकर आपण या आपल्या इंडिकेटरची प्राइस वाढवत आहोत, कारण डिमांड तेवढी आहे. पण खूप जास्त असं आपण पैसे घेत नाहीचे. फक्त 8,000 रुपये वन टाइम लाईफ टाइम साठी 8,000 रुपयात तुम्हाला लायसन्स हे इन्स्टॉल करून दिलं जातं. फक्त तुम्हाला एकाच गोष्टीचे रिकरिंग पैसे लागतील, ते म्हणजे हे जे MT4 आहे, MT4 हा जो ग्राफ आहे, हा डेटा आहे. तुमचा विंडोज टॅब, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप याच्यावर आपण हा इन्स्टॉल करून घेणार. याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. तुमचं तुम्ही घेतला तरी चालेल, आम्हाला नाही. तुम्ही तर जरी गेलात तर गुगलला, हे बघा मी दाखवतो तुम्हाला.
सपोज गुगलला जाऊन तुम्ही MT4 डाउनलोड जर टाकलं, इथं तुम्ही कुठूनही घेऊ शकता. बघा, डाउनलोड मेटा ट्रेडर 4 फॉर PC. हे बघा, तुम्ही तर 350 रुपयाच्या आसपास पर मंथ त्याचा खर्च आहे. 350 रुपये पर मंथ. ऑटो इंडिकेटरचा नाही, ऑटो इंडिकेटर 8000 रुपये वन टाइम आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय सांगणार तुम्ही अजून, तर हे जे आहे मेटा ट्रेडर जो आहे तो तुम्ही 1 वर्षाचा घ्यायचा म्हटलं तर 1 वर्षाचा घेऊ शकता. तुम्हाला डिस्काउंट मिळेल, साधारण 2500 मध्ये तुम्हाला तो मिळून जाईल. आय होप यू गॉट क्लिअरिटी. कोणाला काही शंका नाही, काही डाऊट नाही, काही कन्फ्युजन नाहीये, सगळ्यांना समजलेलं आहे असं मी इथे एक्सपेक्ट करतो. आणि येस पेटकर सर किंवा राजुली मॅडम, तुम्हाला मी अनम्यूट करतो. पेटकर सरांपर्यंत निरोप पोहोचवा. काय डाऊट, काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही बोलू शकता. राजुली ताई, तुम्हाला मी अनम्यूट करतो. ताई, हा ताई, नमस्कार. नमस्कार. हा सर. सो माझ्या बाजूने सगळं मी क्लिअर केलेलं आहे. अजून तुम्हाला काय हवं असेल, बाबा एखाद्या वेबिनारची लिंक पाहिजे किंवा अजून काही असं हवे असेल तर मी इथे नंबर देतोय. त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी ते नंबर टाईप करून ठेवतो. 8237449716. ताई, कसा वाटला तुम्हाला इंडिकेटर? छान वाटलं, एकदम मस्त. म्हणून मी ना ताई, काय आपल्याला ते तसं काम जमत नाही. छान छान गोड गोड बोलायचं आणि मार्केटिंग करायचं. प्रॅक्टिकल लेवलचं आपण प्रॉडक्ट तयार केलेले आणि हमखास 25 ते 50% आपण पैसे आरामशीर कमवू शकतो जर मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर. एकतर आपण डोकं चालवायचं नाही. पहिली गोष्ट, मला वाटतंय मार्केट वरच आहे, मला वाटतंय अमुक आहे, होत नसतं. ठीक आहे. इंडिकेटर फॉलो करायचा, रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे किती समोर किती रिस्क घ्यायची ठरवायचं आपल्याला. सॉरी, पर ट्रेड रिस्क, स्टॉप लॉस मेंटेन करा. स्काय इज द लिमिट. पैसेच पैसे. डन. येस येस. थँक्यू. कोणाला काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर फोन करा, मी नंबर दिलेला आहे. ताई, मग मी क्लोज करू मीटिंग? हो चालेल. सरांकडे लाईट गेलीये त्यामुळे ते ओके, तुम्ही कम्युनिकेट करा आणि मला कळवायला सांगा. धन्यवाद ताई. थँक्यू.